नमस्कार मंडळी, आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची आठवण आजही महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या मनात एक अमाणिक हुरहुर आणि थरकाप निर्माण करते। आजपासून तब्बल 32 वर्षापूर्वी महाराष्ट्राने एक असा प्रलय पाहिला ज्याने अख्खं लातूर आणि धाराशिव जिल्हा हादरवून टाकला। 30 सप्टेंबर 1993 ची ती काळ रात्र संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना पहाटे 3:56 धरती मातेने रौद्र रूप धारण केलं आणि होत्याचं नव्हतं झालं। आज आपण त्याच किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी आणि विनाशकारी संकटातही अभेद्य राहिलेल्या एका प्राचीन मंदिराच्या चमत्काराबद्दल जाणून घेणार आहोत। मात्र त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राइब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। पहाटेची ती वेळ, दिवसभराच्या श्रमानंतर लोक गाढ झोपेत होते। लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता। रिस्टर स्केलरवर 6.4 एवढी तीव्रता मोजला गेलेला हा भूकंप नुसता हादरा नव्हता, तर तो एक विनाशकारी प्रलय होता। अचानक जमीन हलू लागली, भिंती थरथरल्या आणि एका क्षणात घर, दार, शाळा, दुकानं सगळं काही धडाधड कोसळलं। किंकाळ्या घुमू लागल्या, मातीचा आणि विटांचा प्रचंड मोठा धुरळा सगळीकडे पसरला आणि त्या धुरळ्यातून फक्त आक्रोश ऐकू येत होता। काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं। जसजसा सूर्य वर येऊ लागला तसतसं भूकंपाचे भीषण रूप समोर आलं। जिथं कालपर्यंत टुमदार घरं, जिथं आज फक्त धूळ, माती आणि विटांचे ढिगारे उरले होते। हजारो लोक त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते। ज्यांनी स्वतःचा जीव वाचवला ते रडत, आक्रोश करत आपल्या कुटुंबातील सदस्यांना ढिगाऱ्याखालून काढण्याचा प्रयत्न करत होते। आई, वडील, बहीण, भाऊ, मुलं, बाळ, नातेवाईक प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीचा शोध घेत होता। तो काळ एखाद्या महाभारतापेक्षा कमी नव्हता, जिथं दुःख, वेदना आणि मृत्यूंचा नंगा नाच सुरू होता। या प्रलयकारी भूकंपात प्रशासकीय आकडेवारीनुसार अंदाजे 7,928 माणसं मृत्युमुखी पडली, तर 16,000हून अधिक लोक जखमी झाले। यासोबतच 15,854 जनावरांचा मृत्यू झाला आणि लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तब्बल 52 गावे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आणि 13 जिल्ह्यातील 2,11,000 घरांना तडे गेले। ही आकडेवारी नुसती आकडेवारी नसून ती प्रत्येक आकड्यामागे एक कुटुंबाची, एका व्यक्तीची आणि त्यांच्या न संपणाऱ्या वेदनांची कहाणी आहे। या भूकंपाचा केंद्रबिंदू सोलापूरच्या ईशान्येला सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेलं किल्लारी हे गाव होतं। साहजिकच या परिसरात आणि आसपासच्या 52 गावांमध्ये सर्वाधिक जीवित आणि मालमत्तेची हानी झाली। जी गावं कालपर्यंत आनंदानं नांदत होती ती एका रात्री जमीनदोस्त झाली। गावागावात अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नव्हती, म्हणून एकाच खुल्या जागेवर अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले। जात, धर्म, पंथ विसरून लोक एकमेकांना मदत करत होते। पण दुःखाचा डोंगर इतका मोठा होता की तो पैलवणं कठीणच होतं। आज 32 वर्षांनंतर किल्लारी भूकंपाच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत। ज्या पिढीतील लोक त्या काळ रात्रीचा थरकाप विसरू शकलेले नाहीत। आजही अनेक गावं पुनर्वसनाची आणि मूलभूत सुविधांची वाट पाहत आहेत। पुनर्वसनाची वचने कागदावरच राहिली अशी लोकांची तक्रार आहे। भूकंपाची नोंद राहावी म्हणून किल्लारीत बांधलेलं भूकंप मापन केंद्रही आज केवळ शोभेची वस्तू बनून राहिले हे वास्तव आहे। या सर्व विनाशात आणि दुःखात एक गोष्ट मात्र चमत्कारासारखी उभी राहील। अख्खं गाव धडाधड कोसळलं, घरांचे ढिगारे झाले, पण धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बलसूर गावात असलेलं श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर मात्र मूळ स्थितीत शाबूत राहिलं। या मंदिराची एक वीटही हलली नाही, साधा ओरखडाही त्यावर उमटला नाही। जिथं सिमेंट कॉन्क्रीटची घरं पत्त्यांसारखी कोसळली तिथं हे प्राचीन मंदिर अभेद्य राहिलं। बलसूर येथील हे मंदिर ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर महादेवाला समर्पित आहे। हे मंदिर हेमाडपंथी शैलीत पूर्णपणे दगडापासून बांधलेले आहे। हजारो वर्षांचं या मंदिराचं सुंदर कोरीव काम आणि त्याची स्थापत्यकला खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे। मंदिरासमोर एक मोठा दगडी बारव आहे। हेमाडपंथी शैलीत बांधलेला हा बारव भूकंपाचा केंद्रबिंदू जवळ असूनही या मंदिराला धक्का न लागणं हा येथील ग्रामस्थांसाठी आणि सर्व भाविकांसाठी एक चमत्कारच आहे। या मंदिराच्या अभेद्यतेमागे केवळ श्रद्धा नाही तर आपल्या प्राचीन भारतीय स्थापत्यकलेची ताकद आहे। हेमाडपंथी बांधकाम हे दगड आणि चुना यांच्या विशिष्ट संयोजनातून केलेलं असतं। या बांधकामात सिमेंट किंवा स्लॅबचा वापर नसतो, ज्यामुळे ते नैसर्गिक आपत्ती, विशेषतः भूकंपाचे धक्के पेलवण्यासाठी अधिक सक्षम ठरतात। आजच्या आधुनिक विज्ञानालाही या प्राचीन स्थापत्यकलेचा अभ्यास करण्याची गरज आहे।
ज्यानं इतक्या मोठ्या प्रलयातही आपली ओळख टिकवून ठेवली। हे श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर केवळ स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना नाही, तर ते धार्मिक श्रद्धेचं मोठं केंद्र आहे। श्रावण महिन्यात आणि विशेषतः श्रावणच्या शेवटच्या सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी जमते। वर्षभरही अनेक लोक दर्शनासाठी येत असतात। 1993च्या भूकंपात संपूर्ण गाव हादरल्यानंतरही हे मंदिर शाबूत राहिल्यानं लोकांची या मंदिरावरील श्रद्धा अजूनही दृढ झाली आहे। भूकंपानंतरच्या त्या काळरात्रीनंतरचा सूर्योदय हा महाराष्ट्रासाठी संघर्षाचा आणि मदतीचा संदेश देऊन आला। देश विदेशातील अनेक स्वयंसेवी संस्था आणि लोक मदतीसाठी किल्लारीकडे धावले। तात्पुरत्या निवारणाची सोय करण्यात आली आणि त्यानंतर पुनर्वसनाचं काम सुरू झालं। मात्र 32 वर्षांनंतरही अनेक पुनर्विकसित गाव आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे। हे वास्तव आहे। पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यांची दुरावस्था आणि इतर समस्या आजही कायमच आहेत। लातूर किल्लारी भूकंप हा एक प्रकारे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी एक धक्का होता, कारण सामान्यतः दख्खनच्या पठारावर भूकंपाची शक्यता कमी मानली जाते। पण या भूकंपानं सिद्ध केलं की दख्खनचं पठारही भूकंपापासून सुरक्षित नाही। या भूकंपानं भूगर्भाचा अभ्यास करणाऱ्यांना अनेक नवीन विचार करायला लावले आणि भूप्रवण नसलेल्या भागातही सुरक्षित बांधकामाची गरज अधोरेखित केली। किल्लारीच्या त्या प्रलयकारी भूकंपाला 32 वर्ष झाली असली तरी त्या रात्रीचा थरकाप आजही आठवणीत जिवंत आहे। हजारो लोकांचे जीव गमावणारा तो दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील एक दुःखद अध्याय म्हणून कायम कोरला गेला आहे। ती काळ रात्र आजही शहारे आणणारी आहे। बलसूरमधील श्री नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर भूकंपातही शाबूत राहिले। हा देवाचा चमत्कार मानायचा की आपल्या प्राचीन हेमाडपंथी स्थापत्य कलेची किमया, कारण कोणतंही असो, पण या मंदिरानं हे सिद्ध केलं की आपली प्राचीन भारतीय बांधकामाची पद्धत किती अभूतपूर्व आणि शक्तिशाली होती। ही वास्तू आज त्या भयानक आपत्तीची साक्षीदार म्हणून उभी, जी लोकांना श्रद्धा आणि स्थापत्य कलेच्या ताकदीची आठवण करून देते। मंडळी, तुम्हाला हा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या पब्लिक कथा YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।